महत्त्वाची घडामोड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात आली। सुनेत्रा पवार यांचा आदेश मान्य असेल असं सुनील टिंगरे यांनी म्हटलंय। सुनील टिंगरे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांनी सुनील टिंगरे यांच्याशी संवाद साधलाय। अर्ज माघारीच्या दिवशी सुनील टिंगरे अर्ज मागे घेणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, आज नेमकं काय झालं? आपल्याला माहिती आहे की सुनील टिंगरे यांना सुद्धा पक्षाने अर्ज जो आहे तो भरायला सांगितलेला होता, मात्र त्यांचा अर्ज सबस्टिट्यूट मध्ये होता। सुनील टिंगरे यांची नाराजी आहे का याची एक चर्चा होती, मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी थेट सुनील टिंगरे यांच्याशी संपर्क केलेला आहे। सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधल्यानंतर सुनील टिंगरे यांची नाराजी जी आहे ती दूर झालेली आहे। सुनील टिंगरेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला दादांच्या जागी पाहतो, पक्ष जो आदेश सांगेल तो आम्हाला मान्य असेल, अशा पद्धतीचं आश्वासन सुनील टिंगरेंनी दिलेलं आहे। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सुनील टिंगरे हे आपला अर्ज जो आहे तो मागे घेणार आहेत। सुनील टिंगरे यांचा अर्ज सबस्टिट्यूट असल्यामुळे काल त्यांचा अर्ज जो आहे तो थेट अपक्षांच्या यादीमध्ये गेला, मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सुनील टिंगरे आपला अर्ज जो आहे तो मागे घेणार आहेत। मात्र सुनील टिंगरेंची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी प्रयत्न जे आहे ते केलेले होते। काल जिजाई बंगल्यावरती सुनील टिंगरेंनी पार्थ पवार यांची सुद्धा भेट घेतलेली होती, मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमधलं हे नाराजी नाट्य जे आहे ते संपलंय असं म्हणावं लागेल, कारण स्वतः याच्यामध्ये सुनेत्रा पवारांनी थेट सुनील टिंगरे यांची समजूत जी आहे ती काढण्याचा प्रयत्न केला। नक्कीच प्रदीप, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।